प्राथमिक विभाग आणि अंगणवाडीचा विभाग एकत्र आला तर अधिक मुलांना त्या दृष्टिकोनातून शैक्षणिक तयारी करून घेणे सोपं जाईल. त्याचबरोबर आई बाबा भी संगतील हाय काही अंशी भीती गेलेलीच असते. त्यांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण असतं की मोठी शाळा आहे. हिला आपण प्राथमिक शाळेला मोठी शाळा म्हणून समजतो. मोठी शाळा म्हटल्यानंतर सोनू तुझ्या शिक्षणाची रे, सोनू तुझ्या शिक्षणाची रे, आता तयारी करायची हाय. सोनू तुझ्या शिक्षणाची रे, आता तयारी करायची हाय. तुला रे झाले बाई गुरुजी घरी आले. पहिल्या वर्गात जाण्याआधी पूर्व तयारी करू म्हणाले. तुझ्या मूलभूत क्षमतांचा आता विकास करायचा हाय. तुझ्या मूलभूत क्षमतांचा आता विकास करायचा हाय. सोनू तुझ्या शिक्षणाची रे, सोनू तुझ्या शिक्षणाची रे, आता तयारी करायची हाय. सोनू तुझ्या शिक्षणाची रे, आता तयारी करायची हाय. खेळातून शिकू चला रे, नाचू गाऊ यो. आवाज कसा काढतो रे? हा छान, टाळ्या बोलवा. मस्त सुंदर. कसा आवाज काढतो? हा अरे वा सुंदर. आणि ही कोण आहे? मांजर आहे ना? कसा आवाज काढते? छान. डरकाळी कसा मारतो रे? वाघाची डरकाळी कशी असते? ओरडतो कसा माहिती आहे का? हा मस्त. कशी कसा? हा अरे वा सुंदर. तुझं सुंदर. गाय कशी आवाज करते? अरे वा वा सुंदर सुंदर मस्त. तुम्ही आता छान पद्धतीने उत्तर देता. ही बकरी कुणी बघितले? हात वरती करा. आवाज कशी करते रे बकरी? अरे वा सुंदर. हा म्हणजे आपण गावात राहतो ना, त्याचा फायदा चांगला झाला बघा. हे शहरी भागातली मुलांना माहिती नाही. शहरी भागातल्या मुलांना गाय माहिती नाही. कुत्रा आणि मांजर फक्त माहिती. गाय त्यांच्याकडे नसते, बकरी नसते. त्यामुळे त्यांना आवाज पण करता येतो. उठ तयारी करून घे तू, आईला घेऊन ये तू. घरी राहून करणार नाही, चल मेळाव्याला ये तू. नाचून खेळून पाहून नव्या गोष्टी शिकायच्या हाय. नाचून खेळून पाहून लिहून नव्या गोष्टी शिकायच्या हाय. सोनू तुझ्या शिक्षणाची रे, सोनू तुझ्या शिक्षणाची रे, आता तयारी करायची हाय. सोनू तुझ्या शिक्षणाची रे, आता तयारी करायची हाय.